आता काय वाटतं, काय अडचण येते या ठिकाणी? या ठिकाणी अडचण भरपूर आहे. हां. प्रशासन अजिबात लक्ष देत नाही. हां. हे तर फारुबाई इनामदार असल्यामुळं स्थानिक तर त्यांच्यावर थोडा दबाव आणून काम करून घेतात. हां. तरी पण अनेक ड्रेनेजचं घाण पाणी नळामध्ये येतं. सुरुवातीला अर्धा पाऊण तास सोडावं लागतं पाणी, त्यानंतर स्वच्छ पाणी येतं. बरं. प्रशासन अजिबात लक्ष देत नाही, म्हणून स्थानिक नगरसेवक फार गरजेचं आहे. हां. आणि ट्रॉफिकचे तर लय हाल आहेत. बरं. हे बाहेर रस्ता होणं फार गरजेचं आहे. हां. बस जायचं म्हणलं की दादा, लोकांना त्रास होतोय. काय म्हणले? भरपूर लोकांना जाता येतं, भरपूर त्रास होतो. शाळेत जाताना त्रास, कामावर जाताना त्रास, सगळ्या लोकांना त्रास आहे इथं. बरं, या ठिकाणी ऍक्टिव्हली काम करणारा असा नगरसेवक कोण आहे? माजी नगरसेवक आमचे नाना भानगिरेच आहे, हे आपले नाना भानगिरे आहेत का? फारुक नाना आहेत. फारुख नाना. हो, नाना भानगिरे पण माजी नगरसेवक होते. ते करतात का काम? ते इकडे नसतात. ते फक्त महमदवाडी महमदवाडीला. इकडं त्यांचं काही नाही इथं. इकडे काय नाही. हो, काय नाही पण ते त्यांचं. काम करतात का? नाही, इकडं नाही त्यांचं नाही काय. नाही, तिकडे तरी काम तिकडं आता ते माहिती नाही. आम्ही इथं राहत असल्यामुळे आम्हाला तिकडचं काय माहिती नाही. बरं बरं.